इतर व्यक्तींच्या मनोधारणा किंवा विचार जे निगेटिव्ह आहे तेही आपण पॉझिटिव्ह करू शकतो यानी? हा, याच्यामध्ये खरं आपल्याला खूप स्वतःला स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह असणं आवश्यक आहे. हे इम्पॉर्टंट आहे. कित्येक वेळा आपण असं होऊ शकतं की मी फॉलो तर करते पण मी फक्त एक्सटर्नल थिंग्स फॉलो करते. म्हणजे मी पहाटे लवकर उठते आहे, मेडिटेशनसाठी बसते तर आहे, मी सात्विक आहार घेत तर आहे, परंतु जर इंटरनल प्रोसेस जी आहे ती माझी तेवढी स्ट्रॉंग पॉझिटिव्ह नसेल तर त्याचा इफेक्ट आपल्याला नाही जाणवणार. ओके. कारण शेवटी व्हायब्रेशन्स जास्त इम्पॉर्टंट आहेत. आणि तुम्ही आतमध्ये काय विचार करताय, म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीप्रती 10 पॉझिटिव्ह विचार केलेत की भले ती व्यक्ती आता माझ्याशी व्यवस्थित वागत नाहीये पण तरी सुद्धा मी ठरवले की नाही, मला त्याच्याविषयी चांगलेच विचार करायचे कारण मला त्याला बदलून दाखवायचे. तर मी 10 चांगले विचार केले आणि कधीतरी कंटाळून, वैतागून किंवा थकून एक जरी निगेटिव्ह विचार केला तरी सुद्धा पुन्हा आपल्याला पहिल्यापासून सुरुवात करावी लागू शकते. ओके. म्हणजे ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. कारण एक नॉर्मल व्यक्ती, समजा माझं एखाद्याबरोबर पटत नाहीये आणि तरी आता समजा मी हे फॉलो करायला लागले मेडिटेशन आणि मी विचार केला, तिने मला खूप दुःख दिलेलं आहे, त्यांनी किंवा तिने खूप दुःख दिलेलं आहे आणि तरी देखील मला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. तर जसं तुम्ही म्हणताय की 10 विचारानंतर एक निगेटिव्ह येणार आहे पण अगेन परत तीच प्रोसेस सुरू करायची आहे की जोपर्यंत पॉझिटिव्ह होत नाहीये कधीतरी कंटाळा येणार ना. म्हणून तर आपल्याला ब्रह्मकुमारीचं मेन ब्रीदवाक्य काय ऐकायला मिळतं, स्वपरिवर्तनातून विश्व परिवर्तन. जर माझंच अजून 100% परिवर्तन होत नाहीये, मीच अजून 100% पॉझिटिव्ह विचार करू शकत नाहीये, तर मग मी समोरच्या व्यक्तीकडून कसं अपेक्षा करणार ना की त्यांनी पण करायला पाहिजे. आता ठीक आहे, तुम्ही म्हणताय की आपल्या विचारांनी आपण दुसऱ्यांचे मनोविचार बदलू शकतो, त्याला पॉझिटिव्ह करू शकतो. मी खूप प्रयत्न करते पण पुढचा 1% पण नाही बदलत आहे, मग काय करायचं? तिथं पुन्हा कार्मिक अकाउंट्स येतातच ना. ओके. कारण की जेव्हा आपण आपलं 100%, जसं हेल्थसाठी पण आपण म्हटलं की 100% हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करून सुद्धा जर आजार येतात तर मग तिथं कुठेतरी कार्मिक अकाउंट्स आहेत. ओके. तसंच रिलेशनशिपमध्ये सुद्धा मी 100% पॉझिटिव्ह इनपुट देतीये तरी सुद्धा जर मला तसा रिस्पॉन्स समोरून मिळत नाहीये, इथं खूप महत्वाचं आहे चेक करणं की 100% खरंच मी पॉझिटिव्हिटी देतीये का. कारण कधी कधी आपण आपल्याला वाटतं पण तसं नसतं ते. एक्झॅक्टली. पण तरी सुद्धा समजा मी खरंच देतीये आणि मला रिस्पॉन्स मिळत नाहीये तर मग कुठेतरी मी त्याला दिलेलं आहे आणि जोपर्यंत त्याची परतफेड ती व्यक्ती करणार नाही तशाच बिहेवियरची, तोपर्यंत हे रिलेशन सुधारणार नाही. आणि तुम्ही एक मागील भागामध्ये सांगितलं होतं की अपेक्षाच ठेवू नका ना, तुम्ही तुमचा रोल करा. हो, ते सुद्धा होऊ शकतं ना. ऍटलिस्ट मला परत परत ह्याच्यामधनं हेच समजतंय की ऍटलिस्ट आपली मनाची स्थिती तरी स्टेबल होईल, शांत होईल. आपला मुख्य उद्देश तर स्वपरिवर्तनाचाच आहे ना. आपल्याला दुसऱ्यांना बदलण्यासाठी जास्त मेहनत नाही करायची. पण आज प्रत्येक व्यक्ती दुसऱ्यांना बदलण्यासाठीच प्रयत्न करतोय, म्हणून तर अपेक्षा भंग आणि दुःख वाटायला येते ना. बरोबर. नेहमी दुसऱ्यांकडेच पाहण्याची वृत्ती आहे ना दीदी, जनरली प्रत्येकाची बघितली. म्हणून म्हणतात सगळ्यांची लांबची दृष्टी खूप चांगली आहे पण जवळची दृष्टी सगळ्यांची कमजोर झाली आहे. ती बदलायला पाहिजे आणि मला वाटतं ती मेडिटेशननी नक्कीच.